नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असर्टिव्ह सेंटेन्स टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये रूपांतर कसं करतात हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघूया. सी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आता आपण काय करत होतो तर असर्टिव्ह सेंटेन्स टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करत आहोत. आता एक्झाम्पल लिहिलं मी खाली, सी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. दिलेलं वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. हे कशावरून कळतं तर आपल्याला दिलेल्या वाक्य सुरुवात कर्त्यापासून झालेली आहे आणि शेवटी पूर्णविरामाला, म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात जर नामापासून झालेली असेल तर ते दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सचं असतं. मग आपल्याला ह्या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. तर पहिल्यांदा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हटल्यानंतर वाक्याची सुरुवात व्हॉट अ किंवा हाऊ या शब्दाने होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. मग आपल्याला आता दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी शब्द आलेला आहे. दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी शब्द आलेला आहे, म्हणून दिलेल्या वाक्याची सुरुवात आपल्याला कशानं करायचं तर व्हॉट अ न करायचे. म्हणजे लक्षात ठेवा, जर दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी शब्द आलेला असेल तर तो काढायचा आहे आणि त्या जाग्यामध्ये तुम्हाला व्हॉट म्हणजे वाक्याची सुरुवात व्हॉट अ शब्दाने करायची. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी शब्द आलेला असेल तर तो काढायचा आहे आणि दिलेल्या वाक्याची सुरुवात हाऊ या शब्दापासून करायची. ठीक आहे. मग आता दिलेलं आपण वाक्य बघूया. सी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. मग दिलेल्या वाक्यात अ व्हेरी आले म्हणून दिलेल्या वाक्याची सुरुवात आपण व्हॉट अ शब्दापासून केली. त्याच्यानंतरनं व्हेरीच्या नंतरचा राहिलेला भाग लिहून घ्यायचा आहे. ब्युटिफुल गर्ल. त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग लिहायचा आहे. सी वॉज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. बघा आपण काय केलं, दिलेल्या वाक्यात अ व्हेरी आले म्हणून दिलेल्या वाक्याची सुरुवात व्हॉटनं केली. अ व्हेरीच्या नंतरचा राहिलेला भाग लिहिला, त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग लिहिला आपण, म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी वॉज. दुसरं उदाहरण बघूया. आय एम अ व्हेरी लकी. आय एम व्हेरी लकी. बघा, दिलेल्या वाक्यात व्हेरी आले म्हणून वाक्याची सुरुवात आपण हाऊ शब्दाने केली, त्यानंतर व्हेरीच्या नंतरचा भाग लिहिला लकी, त्याच्यानंतरनं वाक्यातील राहिलेला भाग म्हणजे आय एम आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं. तिसरं उदाहरण बघूया. इट वॉज अ व्हेरी नाईस पेन. इट वॉज अ व्हेरी नाईस पेन. आता बघा, दिलेल्या वाक्यात अ व्हेरी आले म्हणून वाक्याची सुरुवात आपण व्हॉट अ या शब्दाने करत आहोत. त्याच्यानंतर अ व्हेरीच्या नंतरचा राहिलेला भाग लिहून घेतोय नाईस पेन आणि वाक्यातील राहिलेला भाग म्हणजे इट वॉज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 4 उदाहरण बघूया. आय एम अ व्हेरी बॅड. आय एम व्हेरी बॅड. आता या वाक्याचं बघूया. दिलेल्या वाक्यात व्हेरी शब्द आल्या म्हणून वाक्याची सुरुवात आपण हाऊनं केली, व्हेरीच्या नंतरचा राहिलेला भाग लिहून घेतला बॅड आणि वाक्यातील राहिलेला भाग म्हणजे आय एम. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करत असताना जर दिलेल्या वाक्यामध्ये अ व्हेरी शब्द आला असेल तर दिलेल्या वाक्याची सुरुवात व्हॉटनं करायची आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी शब्द आलेला असेल तर वाक्याची सुरुवात हाऊ या शब्दाने करायची. काय कुणाला अडचण आली असेल तर परत विचारा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.